सिन्नरकर आणि माझे सहगायक नवीन आगरकर तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज या ठिकाणी एका संगीत मैफिलीचा आनंद घेण्यासाठी म्हणून जमलेलो आहोत. नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. मी नवीन आगरकर. आनंदोत्सव या संगीत मैफिलीमध्ये मी आणि आरती आपल्यासमोर संगीतातले काही भावतरंग सादर करणार आहे. या संगीत मैफिलीची सुरुवात आपण गणेश आणि शारदा यांच्या वंदनानं करूया. गणपती हा गणांचा अधिपती आहे व सरस्वती शारदा हे विद्येचं दैवत आहे. गणपतीला वंदन करताना माझ्या 4 ओळी कवितांच्या मी म्हणतो की तूच विद्येची देवता गणांचा तू अधिपती, तूच विद्येची देवता गणांचा तू अधिपती, तुझं आरंभी नमन विघ्नहर्त्या गणपती. नमितो तुझं गजानन माये शारदा नमितो, नमितो तुझं गजानन माये शारदा नमितो, स्वरगंधी सूर आम्ही तुम्हा रसिका अर्पितो, स्वरगंधी सूर आम्ही तुम्हा रसिका अर्पितो. सादर करतो गीत प्रथम तुला वंदितो आणि शारदा स्तवन लागोपाठ. वरादया
तुला वंदितो कृपाया प्रथम तुला वंदितो कृपाया गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाया प्रथम तुला वंदितो कृपाया प्रथम तुला वंदितो. आवाज मागे खूप जोरात नाही वाटत आहे ना? मागेचा जास्त त्रास झाला तर सांगा please. आवाज मागे चांगला वाटतोय का?
यानंतर संगीत सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गायलेलं यापुढचं गीत आपल्यापुढे सादर करतायत नवीन अगरखेडकर. आपल्या प्रेयसीला अनेक उपमा या गीतामध्ये प्रियकरांना दिलेल्या आहेत. कधी तो तिला फुलांचा गंधकोश म्हणतो, कधी विजेची रेघ म्हणतो, तर कधी सागराचं रूप म्हणतो, कधी कधी तर ती कृपेचाही मेघ म्हणतो. ऐकूया नवीन यांच्या आवाजात त्या फुलांच्या गंधकोशी. सांग तू आहेस का त्या प्रकाशित तारकांच्या ओटीसी तुझेगा ज्ञानवांच्या नीलरंगी होई आहेस का गात असं म्हटलं जातं की प्रत्येक स्त्रीची अशी एक वेगळी कहाणी आहे, ज्यामध्ये एक अर्थता आहे जी फक्त तिच्याच मनात आहे. तिच्या मनातली घुसमट, तिच्या मनातली आर्तहा, तिच्या अंतरेची भावना या गीतातून आता आरती आपल्या पुढे सादर करीत आहे. राणी वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आहे. स्वरबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी. या गीतात म्हटलं आहे, या जीवनात वेडे नाही कुणी कुणाचे, या जीवनात वेडे नाही कुणी कुणाचे, गा गीत तू सतारी गीत आसवांचे, गा गीत तू सतारी गीत आसवांचे. सादर करते आरती.
नवीन एक नेहमी कविता म्हणायचा. कोणती रे ती? म्हणजे तू नेहमी असं म्हणायचंस की त्या कवितेतल्या काही गोडी अशा आहेत की ज्या गाण्यासारख्या वाटतात वगैरे असं काहीतरी. हो, खरंच अगदी मनाच्या जवळची ही माझी कविता आहे. ज्या कवितेत प्रेयसीबद्दल किंवा चंद्राबद्दल म्हणताना असं म्हटलंय की शुभ्र चांदणं अंगणी सांडलं, शुभ्र चांदणं अंगणी सांडलं, जणू गुपित मनाचं इथेच मांडलं. होता मंद शांत धुंद असा हा वारा, त्यात दिसला तुझा चेहरा हसरा. वाटते सवे माझ्या पाशी तू यावे, हात हाती घेऊनी चांदण्यात फिरावे. माझ्या मनाचं तू प्रणय गीत व्हावे, माझ्या मनाचं तू प्रणय गीत व्हावे. तुझ्या माझ्या प्रीतीचे गाणे उमलून यावे, तुझ्या माझ्या प्रीतीचे गाणे उमलून यावे. बघा, जशी नवीनची भावना, मला वाटतं प्रत्येक प्रेयसीला असं वाटत असेल की आपल्या प्रियकरांनी पण असंच काहीतरी आपल्याबद्दल बोलावं. पुन्हा पुन्हा या गाण्यामध्ये प्रियकर प्रेयसीला हेच विचारतोय की ही पौर्णिमा, हे चांदणं पुन्हा येईल का?
आणि माझं गाणं तुझं गाणं या परी उमलेलं का. ऐकूया नवीन कडून एक गाणं, थोडंसं वेगळं गाणं. गाण्याचा रिदम आवडला तर तुम्ही टाळ्या वाजवून साथ दिली तर आम्हाला आवडेल. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. श्वासातुनी यात्रा कशी आजन्म झंकारते. तेव्हा तरी जन्मातरी प्रीती कशी भेटते. श्वासातुनी यात्रा कशी आजन्म झंकारते. तेव्हा तरी भेटते. मी भेटते केव्हा तरी भेटेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. गेलो असे हरवून मी नाराहिलो आपुले. दोन्ही मने एकारली गाणे नवे जन्मले. गेलो असे हरवून मी नाराहिलो आपुले. दोन्ही मने गाणे नवे जन्मले. जे जन्मते तेव्हा तरी जन्मेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. संगीतचा
धन्यवाद. धुंद दरीतील दुकाळलेले, धुंद दरीतील दुकाळलेले स्वप्न कोवळे लोभसवाणी, निशब्दांच्या काठावरती, निशब्दांच्या काठावरती उमलून आले ओले गाणे. अशा या धुंद एकांत समयी बाबूजी, सुधीर फडके व आशाताई या दोघांनी आपल्या जादुई स्वराने अगदी अजरामर करून ठेवलेलं हे पुढचं गीत आम्ही आपल्या पुढे सादर करतोय. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं स्वतः सुधीर फडके यांनी आणि आशाताईंनी आणि सुधीर फडके यांनी हे गायलेलं गीत आहे आपल्या पुढे सादर करतो. सहजनी छेडिता तार झंकारली धुंद एकांत गंधवेळी कुणी लाजरी बावरी सांदणे शिंपिते चैत्रवेली परी यौवनाने तिला आज शृंगारली सहजनी छेडिता धुंद एकांत आपण सर्वांनी झी टीव्हीवरचा सारेगम हा कार्यक्रम नक्कीच पाहिला असेल.
तर लिटिल चॅम्प हा जो त्यांचा एक सेक्शन होता त्याच्यामध्ये कार्तिकी गायकवाड तिने हे गाणं सारेगममध्ये सर्वप्रथम गायलं होतं आणि त्यानंतर सारेगमच्या दुसऱ्या पर्वामध्ये उर्मिला धनगर हिने तेच गीत पुन्हा सादर केलं आणि अत्यंत गाजलं हे गीत आणि अत्यंत छान होतं. त्याच सर्वांच्या आठवणी आरती आता पुन्हा एकदा ताज्या करत आहे. आरती आपल्या पुढे सादर करते संत एकनाथ महाराज यांची ही गवळण आणि त्याला संगीत दिलं आहे रघुनाथ खंडाळकर यांनी. आपल्या पुढे सादर करते ही गवळण. खरं सांगायचं तर मी प्रयत्न करते. आठवणी चांगल्या वाईट हे गाणं झाल्यानंतर आपण ठरवूया, कारण या कार्यक्रमासाठी थोडंसं काहीतरी वेगळं घेऊया असं डोक्यात त्याला सुरुवात केली. पण अचानक अनेक वैद्यकीय अडचणी आल्यामुळे थोडासा सराव मागे पडला आणि 15 दिवस फक्त घर आणि दवाखाना असंच थोडंसं घडत गेलं अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत इथे येईपर्यंत. प्रयत्न करते. गुड मॉर्निंग.
गीत उमटले नवे सुरतेच खेळीत गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य दे मला हवे हो सुरतेच खेळीत बोललो कसे किती शब्द शब्द आठवे हो सुरतेच खेळीत गीत उमटले नवे सुरतेच खेळीत गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य दे मला हवे हो सुरतेच खेळीत बोललो कसे किती शब्द शब्द आठवे हो सुरतेच खेळीत गीत उमटले नवे सुरतेच खेळीत गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य दे मला हवे हो सुरतेच खेळीत नवीन यांच्याबद्दल मला सांगायला आवडेल ते उत्तम गायक आहेतच, उत्तम परफॉर्मर पण आहेत. त्यांची काही हिंदी गाणी गाताना जेव्हा ते स्वतःही तेवढ्याच एनर्जीने नाचत असतात तेव्हा सूर खरंच कुठेही हलत नाही. अगदी छान गाणी म्हणतात. म्हणजे झिंगाट ऐकायचं असेल तर आपण शेवटी झिंगाट जरूर घेऊ. खरंच झिंगाट होऊन अगदी करतात तिथल्यांनाही ती एनर्जी मिळेल पुन्हा उभा राहून त्या पद्धतीने गाण्याची. नक्कीच हो नक्कीच. एक वेगळा कार्यक्रम यानंतर पुढे आमच्या समोर आहे तो म्हणजे कवितेतून गाण्याकडे. तर त्यातलाच एक छोटासा प्रयोग आम्ही आपल्या पुढे सादर करतो. आमच्यापैकी काही जण लिखाणाचं कामही सध्या शिकतायत असं आम्ही म्हणू. नवीन खूप उत्तम कविता करतात आणि आमच्यात आम्ही दोघी मैत्रिणी मिळून त्यांच्या कवितांना खूपच जास्त काहीतरी भयंकर पद्धतीने हलवत असतो. काही वेळेला आमच्या भयंकर झाली, काही वेळेला अशी काही गाणी की जी काही गायकांनी गायलेली आहे त्याला अनुरूप अशा कविता. असं दोन्हीचं एक छोटासा प्रयोग आम्ही करतो आहोत. आपल्या सगळ्यांना परिचित असेल काही वर्षापूर्वी ती सध्या काय करते हा एक चित्रपट आला होता. अत्यंत सुंदर चित्रपट होता आणि त्याच्यातली गाणी पण अतिशय सुंदर होती. तर त्या चित्रपटातलं एक गाणं खूप छान होतं, म्हणजे मलाही स्वतःला ते खूप आवडलं की कितीदा नव्याने तुला आठवावे.
हे गाणं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. तर सध्या मराठी वृत्तामध्ये एक कविता करायला मी शिकतोय. तर एक भुजंग प्रयात म्हणून आपल्या मराठीमध्ये वृत्त आहे, ज्याच्यामध्ये आपण वृत्तात कविता म्हणजे प्रत्येक नियमात बसणारी, त्याचं मीटर, त्याचे ऱ्हस्व शब्द, दीर्घ शब्द असे सगळे नियम पाळून ही कविता केलेली आहे. आणि ही कविता माझी आहे आणि गाणं हे ओरिजिनल आहे. तर आता आम्ही असा पहिल्यांदाच हा प्रयोग करतोय, म्हणजे आम्ही प्रयत्न करून बघतोय की हा कसा वाटेल प्रयोग. तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा की हा प्रयोग कसा आहे. की ही कविता माझी मी सादर करतो आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल गाणं आरती सादर करेल. तर हा प्रयोग एक आहे आमचा, बघा कसा वाटतोय. कितीदा नव्याने तुला आठवावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, जुन्या बंधनांनी नव्याने फुलावे. पुन्हा मी स्मरावे सुखाच्या क्षणांना, पुन्हा मी स्मरावे सुखाच्या क्षणांना, पुन्हा पालवीने असे अंकुरावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, जुन्या बंधनांनी नव्याने फुलावे. पुन्हा मी स्मरावे सुखाच्या क्षणांना, पुन्हा मी स्मरावे सुखाच्या क्षणांना, पुन्हा पालवीने असे अंकुरावे. कितीदा नव्याने. कवाडे मनाची जराशी खुलावी, कवाडे मनाची जराशी खुलावी, नव्या त्याच धुंदी निशा आज यावी. मनाच्या सुखाची स्थिती ओळखावी, मनाच्या सुखाची स्थिती ओळखावी, जुनी जोखडे ती झुगारून द्यावी, जुनी जोखडे ती झुगारून द्यावी. कितीदा नव्याने तुला आठवावे, जुन्या बंधनांनी नव्याने फुलावे. कितीदा नव्याने. अशाने पुन्हा ती युगे आठवावी, जुन्या त्या दिसांची फुले ओघळावी. अशाने पुन्हा ती युगे आठवावी, जुन्या त्या दिसांची फुले ओघळावी. दिशा अंतराला परी सापडावी, दिशा अंतराला परी सापडावी. दुरावे विरोनी मने मोहरावी, दुरावे विरोनी मने मोहरावी. किती तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती दारडाने जीवाने हसावे, किती नव्याने तुला आठवावे. डोळ्यात
मला आठवावे. काय प्रयोग होता म्हणजे. धन्यवाद 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 धन्यवाद. चंद्र चांदणे हा कवी आणि कवयित्री यांचा अगदी जिव्हाळ्याचा, अगदी मनाच्या जवळचा असा विषय. कितीतरी कवी आणि कवयित्री यांनी अगणित कविता केल्या या आपल्या चंद्रावर. तो इतका आपल्या लांब असतो पण तरीही तो आपल्या खूप मनाच्या जवळचा असाच नेहमी भासतो. आता थोडे कविता आवडली म्हणून मलाही जरा हुरूप आला की अजून एखादी कविता सादर करावी या गाण्याच्या आधी. या गाण्याच्या अनुषंगानं एक कविता आहे माझी, तर ती सादर करतो. चंद्र आणि चांदण्या याच्यावर आहे. म्हणजे आता थोडक्यात कोजागिरी पौर्णिमेसाठी किंवा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त असं म्हणू शकतो या कवितेला. तर या कवितेत मी म्हणलंय, ही कविता पण एका वृत्तात आहे. अष्टाक्षरी म्हणून एक वृत्त आहे की प्रत्येक अशा ओळीमध्ये 8 अक्षर असतात. तर ही कविता अशी आहे. तर याला असं म्हणलंय मी, लाजलेल्या चांदण्या पाहून तोही हसतो, लाजलेल्या चांदण्या पाहून तोही हसतो, अंबरीच्या तारकात्या चंद्रमाही पाहतो, प्रेमरूपी जोडप्यांना हीच गाथा सांगतो. चंद्र सांगतोय, प्रेमरूपी जोडप्यांना हीच गाथा सांगतो, हात हाती घे तिचा साक्षीस मीही राहतो. चांदण्या त्या मुग्ध रात्री, चांदण्या त्या मुग्ध रात्री प्रणयी तो देखील लाजतो, चांदण्या त्या मुग्ध रात्री प्रणयी तो रागतो, मुग्धतेची धुंद गीते गात प्रीती मागतो. मोगरा केसातुनी गंधाळलेला माळतो, सरता ती अंतरे त्या एक रूपी रंगतो. मग चंद्र असं म्हणतो, पौर्णिमा कोजागिरी तो चंद्र रात्र तेवतो, पौर्णिमा कोजागिरी तो चंद्र रात्र तेवतो, त्या कुशाशी चांदण्या लेवून धुंदी जागतो, त्या कुशाशी चांदण्या लेवून धुंदी जागतो. त्याच अनुषंगाने हे गाणं आहे पुढचं.
या द्वंद्वगीतानंतर पी सावळाराम यांचे गीत संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी. कन्यादान या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरजी यांनी. ऐकूया नवीनच्या आवाजात मानसीचा चित्रकार तो. जागा बसली त्याच्यात चांगलं वाजवतो. नक्कीच. थँक्यू थँक्यू. या गाण्याच्या अनुषंगाने पण मी एक छान कविता केली, पण कधीतरी ऐकू कारण नुसतं कविताच जास्त होती.
नाही, आपल्याला नक्की आम्ही आमंत्रित करू. आमचा पुढचा जो कवितेतून गाण्याकडे आहे त्यावेळेला नक्की आम्ही सांगू आपल्याला. शेवटची 2-3 गाणी आहेत, पण जसं तुम्ही सगळ्याजणी म्हणालात की आपण एखादं हिंदी गाणं घेऊया, तर आम्ही एक द्वंद्वगीत सादर करतो आणि त्यानंतर मग हिंदी एखादं दुसरं गाणं सादर करून त्यानंतर मग शेवट करतो. पण आपल्याकडे सगळ्यांकडे किती वेळ आहे त्याच्यावरती आपण गाणी घेऊया. मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही ज्या ज्या वेळेला आमचे कार्यक्रम सादर करत असतो त्या वेळेला आमच्या घरातली, त्यांच्या अर्धांगिनी, माझे पती हे तर आमच्याबरोबर असतातच प्रत्येक कार्यक्रमामध्ये, पण त्याचबरोबरीने माझ्या बाबांच्या बरोबर नवीनचेही आई बाबा आमच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात. पण आजच्या कार्यक्रमामध्ये इथे महिला मंडळ असं असतं आज काकू फक्त उपस्थित राहू शकल्या आणि आमच्यासाठी आमचं मनोबल वाढवणारी स्थानं आहेत. काका काकू माझे बाबा हे जेव्हा आमच्या समोर असतात तेव्हा कितीही दडपण आलं कार्यक्रम सादर करताना तरी ते असं पटकन कुठेतरी सगळं हलकं होतं आणि त्यामुळे उत्तम असं काहीतरी समोर सादर करता येतं. काकूंसाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊया. नवीन चाय मला वाटतं माझे बाबा येणार होते पण तेच हॉस्पिटलाइज्ड एक हिंदी गाणं सादर करतो. तुम्हाला सगळ्यांनी शम्मी कपूरचा प्रोफेसर हा चित्रपट पाहिला असेल. तर प्रोफेसर चित्रपटामध्ये शम्मी कपूरने गायलेलं एक गीत आहे, अत्यंत सुंदर गीत आहे, मलाही खूप आवडतं. ते मी सादर करतो, बघा तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय. उदाहरण किसी से मोहब्बत ना हो जाए, किसी से मोहब्बत ना हो जाए. गुलबदन फूलों की महक कांटों की चुभन, तुझे देख के कहता है मेरा मन, किसी से मोहब्बत ना हो जाए, किसी से मोहब्बत ना हो जाए. हसीन मोड़ पर आ गई जिंदगानी, के हकीकत न बन जाए मेरी कहानी. क्या हसीन मोड़ पर आ गई जिंदगानी, के हकीकत न बन जाए मेरी कहानी. जब आए बरे ये ठंडी पवन, सीने में सुलग उठती है अमन, तुझे देख के कहता है मेरा मन, किसी से मोहब्बत ना हो जाए, किसी से मोहब्बत ना हो जाए. जीव रंग में रह रही है खुदाई, के हर चीज मालिक ने सुंदर बनाई. क्या जीव रंग में रह रही है खुदाई, के हर चीज मालिक ने सुंदर बनाई. नदियों का चमकता है दर्पण, मुख
चला हूँ कि तुम्ही को मैं तुमसे चुराता चला हूँ, मैं तुम्ही से आंखें मिलाता चला हूँ कि तुम्ही को मैं तुमसे चुराता चला हूँ। मत पूछो मेरा दीवानापन, आकाश से ऊंची दिल की उड़न, तुझे देख के कहता है मेरा मन, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए। गुलबदन फूलों की महक, कांटों की चुभन, तुझे देख के कहता है मेरा मन, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए। एक ड्युएट घेतो हिंदी आणि मग शेवटची आपली दोन्ही गाणी.
बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूम की बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। ओ रहे हो आज किस ख्याल में, ओ दिल के साथ किसी के चाल में, ओ रहे हो आज किस ख्याल में, ओ दिल के साथ किसी के चाल में, मतलबी जहाँ है याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। ओ रात ढल चुकी है शुरू हो गई, तुम्हारी याद लेके खो गई, ओ रात ढल चुकी है सुबह हो गई, तुम्हारी याद लेके खो गई, मतलबों में दास्तां याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। ओ तुम हमारी जिंदगी के बाग हो, हमारी रात के चराग हो, ओ तुम हमारी जिंदगी के बाग हो, हमारी रात के चराग हो, मेरे लिए आसमां, याद किया दिल ने कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम। याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो झिंगाट घेऊन मग शेवटची 2 गाणी घ्यायची आहेत का शेवटची घेऊया गाणी? वेळ तुम्ही सांगा. एक त्यांचं झिंगाट घेऊया किंवा कार्यक्रमाच्या 2 शेवटच्या गाण्यांकडे हे घेऊया. गाणं एकदम वेगळं आहे. आपण म्हणजे पण आम्हाला आता टाळ्या हव्या आहेत तिकडनं मागून थोड्याशा थोडा. हे झिंगाट हे गाणं आहे. हे गाणं असं आहे की त्याला इतका सुंदर रिदम आहे. म्हणजे गाण्याचे शब्द म्हणा किंवा थोडं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो कधी कधी जर आपल्याला आवडले नाही तर, पण त्या गाण्याचा रिदम, त्या गाण्याची झिंग इतकी सुंदर आहे. आणि त्याचाच एक हिंदी चित्रपट होता धडक,
तर मध्ये एक मी प्रोग्राम केला होता ज्याच्यामध्ये मी हिंदी आणि मराठी एक एक कडवं असं गायलं होतं. तेच परत गायचा प्रयत्न करतो. हे गाणं सादर करायला मिळेल असं वाटलं नव्हतं, पण नाही अजिबात नाही मला या तरुणाईची मजा आनंद वाटला ही तरुणाई बघून. अजिबातच नाही वाटत कुठल्या जरी. आणि मी प्रामाणिकपणे सांगते, आम्ही याआधी पण एरंडवड्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ असं म्हटल्यावरती त्यांना विचारलं होतं, पण त्या म्हणाले आम्ही विषय देणारे आणि तोच घेऊन यायचा. आणि गवळण म्हटल्यावरती खरोखर PhD केल्यासारखं आम्ही गवळणींचा सगळा अभ्यास केला. आणि गवळणी सादर करायच्या वेळेला की आता घागर घेऊन तेव्हा संबळ वगैरे पण होती, त्यामुळे तोही तिथे वेगळाच जल्लोष होता. तिथे अक्षरशः गवळण म्हटल्यानंतर सगळ्या महिला 80तल्या एक आजी होत्या मला आठवतोय, त्या छान नऊवारी नथ
अगदी व्यवस्थित घागर घेऊन डोक्यावरती त्या पूर्ण गाणं संपेपर्यंत आणि ती जी तरुणाईची मजा बघायला मिळाली होती ना, कोणी म्हणणार नाही ज्येष्ठ नागरिक, ती तरुणाई खरी जिवंत. खूप छान, थँक्यू सो मच. तयार असेल तर होऊ दे. ही लावणी आहे का आता? माझी जो माझा आवाज नाही रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी रमी काढीला अजून माझ्या साडीला. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी रमी काढीला अजून माझ्या साडीला. जल्लोषानंतर पुन्हा ही शेवटची गाणी थोडीशी शांत होणार आहे, थोडी वेगळ्या दिशेने. शेवटची 2 गाणी घेऊया. विनंतीला शुक्र ग्रहाला सॉरी काकू बोलत होता. विनंतीला मान देऊन लावणी घेतल्याबद्दल धन्यवाद. नाही, हा पास माझा नाही, त्यामुळे मी खूप घाबरत हा प्रकार म्हणते, त्यामुळे मला धाडस करायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पण असं वाटलं नाही तुम्ही घाबरत पण
लावणी घाबरत होऊ शकत नाही. तडफदार असते, किती घाबरत नाही कोणी. पुढे इतकं छान झालं, क्षणभर मला तर सगळ्यांनी एकदम मस्त. खूप छान. या सगळ्या डान्सर होत्या खूप छान. हीच काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही असंच हेच घेऊन जातो आणि तो आनंद खरंच खूप मोठा असतो. असं समोर रसिक प्रेक्षक असले आणि असं पार्टिसिपेट केलं की आम्हाला पण इतकं बरं वाटतं. अजून गाणी सादर करावी, अजून गाणी सादर करावी असंच वाटत राहतं. या पुढचं गीत येतं. शुक्र ग्रहाला आपला कवी लोकांनी एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त करून दिलंय. चंद्राच्या खालोखाल प्रखरतेनं रात्री आकाशात दिसणारा हा ग्रह म्हणजे शुक्र. पण तो या कवी लोकांसाठी ग्रह नाहीये बरं का. ती शुक्राची चांदणी आहे किंवा तो शुक्राचा तारा आहे. शुक्र पहाटेच्या वेळी प्रखरतेनं आकाशामध्ये झळकत असतो आणि ही जी वेळ आहे ती कवी लोकांच्या सुद्धा खूप जवळची वेळ असते आणि आवडीची वेळ असते. हे पुढचं जे गाणं आहे ते अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत सुंदर अभिट गोडीचं गाणं आहे. म्हणजे कुठल्याही भावगीताची, गाण्याची, मैफिलीची सांगता या गाण्याशिवाय होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. अतिशय सुंदर असं हे गीत अरुण दाते यांचं आहे जे आम्ही आपल्या पुढे सादर करतो. शुक्र तारा मंगळवार. शुक्र तारा मंगळवारा सांदणी पाण्यातुनी. शुक्र तारा मंगळवारा सांदणी पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्नवाही धुंदया माण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या दिसणी डोळे पहा. तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा.
तन्हा मिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ती हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ती हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्मा तुळशी जुळी राहा तुळशी जुळी राहा शुक्रतारा मंदवारा सांगणे पाण्यातुनी चंद्र आले स्वप्न आहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या निसरणी डोळे पहा तुळशी जवळी राहा आजचा कार्यक्रम सादर करत असताना मनापासून खरंच खूप आनंद वाटला. खूप वेगळ्या वातावरणातून मी इथे आले होते आणि वाटलं नव्हतं की त्या एनर्जीनी मला इथे गाता येईल किंवा अर्थात एका गाण्याचा तो संवाद नाही पोहोचवू शकले प्रेक्षकांपर्यंत, त्याबद्दल क्षमस्व. पण तरीही इतक्या व्यवस्थित पद्धतीने तो कार्यक्रम नेता येईल असं मला स्वतःला खात्री नव्हती. आपण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. सर्व रसिक श्रोत्यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार. आजचा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी एकता महिला मंडळाने आम्हाला जी एक संधी दिली त्यासाठी सर्व कार्यकारिणीच्या सदस्यांचे मनापासून आभार मानते. या कार्यक्रमासाठी खास आमच्याशी संवाद साधला होता सुजाताताई दशपुत्र यांनी, त्यासाठी त्यांचेही मनापासून आभार. मीनाताई साठे यांच्याशीही माझा संवाद झालेला होता. खूप छान वाटलं होतं त्यांच्याशी बोलून, त्यांचेही मनापासून मी आभार मानते. गुरुराज सोसायटी उपलब्ध करून देणाऱ्या या सोसायटीचे आभार. आपण सर्व मंडळी कथा महिला मंडळाच्या 35 वर्षाच्या तरुण सगळ्या मैत्रिणींचे मनापासून आभार मानते. आमचा आवाज आपल्यापर्यंत खूप छान पद्धतीने अगदी मग ती दंगाधुडगूस घालणारी गाणी असो किंवा अगदी शांत आपल्यापर्यंत उत्तम पोहोचवणारे आमचे नेहमीचे आमचे साथीदारच म्हणून मनोज कोठारे आणि त्यांचे सहकारी त्यांचेही मनापासून आभार. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाच्या
शेवटाचं गीत आपल्या समोर सादर करतो. आनंदोत्सव याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या संगीत कार्यक्रमाची सांगता आपण आता एका वैश्विक प्रार्थनेनं करूया. या प्रार्थनेनं ज्या पद्धतीने म्हणलंय, ज्या प्रकारे या प्रार्थनेला म्हणलंय, त्या प्रकारे सर्व धर्म, जाती, प्रांत, भाषा यामधले सारे द्वेष संपून जाऊ दे आणि आपल्या मनामध्ये प्रेमभाव सर्वत्र पसरून जाऊ दे. आपण सर्वजण या प्रेमभावनेमध्ये आपण रंगून जाऊया. या परमेश्वरानं आपल्याला माणसाचा अतिशय अमूल्य असा जन्म दिलेला आहे आणि म्हणूनच या प्रार्थनेतून असा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या प्रत्येक कार्यक्रमातून की माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं इतकीच एक छोटीशी मागणी आहे. यापेक्षा वेगळी अपेक्षा एक माणूस म्हणून आपल्याला निश्चितच करता येणार नाही. आपण अत्यंत प्रेमभावनेने आमची ही गाणी ऐकली, तितक्याच प्रेमभावनेनं हे पुढचं गाणं ऐका. याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता आलं तर जरूर करा. आपण सर्व मिळून ही प्रार्थना करूया.
लाभले आयुष्य जितके ते जगावे चाकरे पाऊले चालो पुढे ते थांबले ते संपले घेतला जो श्वास